हाय, तर चला घावणे बनवूयात. तर मी मस्तपैकी तांदळाचं पीठ घेतलं, त्याच्यामध्ये थोडासा राईस उरला होता, तर तो राईस मिक्सरला लावला आणि ते दोन्ही तांदळाचं पीठ आणि भात होता तो मिक्स करून घेतला आणि तो झाकून ठेवला पूर्ण रात्रभर. आणि नंतर मग सकाळी उठलं तर मग ते थोडंसं पाणी मिक्स केलं आणि नंतर मीठ टाकलं आणि ते मस्तपैकी असं मिक्स करून घेतलं आणि त्याची क्वांटिटी तुम्ही बघू शकता, अशी घट्ट ठेवायची थोडीशी. आणि मग गॅसवरती पॅन गरम करायला ठेवला, त्याला तेल लावला आणि मग आता त्याला मस्त गरम करून घ्यायचं, कारण का जर गरम नसेल तर आपला जो घावणा तो परतला जात नाही. तर मग त्याच्यावरती असे छोटे छोटे घावणे टाकायचे, जेवढे तुम्हाला मोठे पाहिजे त्याप्रमाणे. आणि ते टाकून झाल्यावरती थोडं 2 मिनटं झाकून ठेवायचं आणि त्याच्यानंतर मग ते असं मस्तपैकी साईडून थोडं थोडं काढून परतून घ्यायचं. आणि ह्या घावण्यासोबत तुम्ही कोरा चहा नक्की ट्राय करा, कारण का कोरा चहासोबत घावणा खरंच खूप मस्त लागतो आणि हे खरंच खूप मऊ मऊ होतात, त्यामुळे खूप टेस्टी लागतात. तर हे घावणे तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला कसे लागले. आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.